भेल प्रकल्पासाठी अधिग्रहित केलेल्या जागेवर जोपर्यंत उद्योग स्थापन होत नाही तोपर्यंत शेतकरी या जागेवर शेती करू शकतात, असा आदेश भंडारा न्यायालयाने दिला आहे। परिणामी या निर्णयाने शेतकऱ्यांमध्ये आनंद असून अन्य मागण्याही पूर्ण कराव्यात, अशी मागणी भेल प्रकल्प संघर्ष समितीने केली आहे। 2013 भेल प्रकल्पासाठी 470 एकर जमीन शेतकऱ्यांकडून संपादित करण्यात आली होती, मात्र 13 वर्ष लोटूनही प्रकल्प सुरू झाला नाही। प्रत्येक कुटुंबातील एकाला नोकरी देण्याचेही कबूल करण्यात आले होते, मात्र प्रकल्पच उभारला न गेल्याने हातची शेतीही आणि भविष्याचे स्वप्न भंगले। दरम्यान जून महिन्यात शेतकऱ्यांना शेतजमीन कसण्यासाठी देण्यात यावी या मागणीला घेऊन आमदार डॉ. परिणय फुके यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले होते। मुंडीपार, बामणी, पिंपळगाव गावातील शेती या प्रकल्पात गेली। आंदोलनानंतर शेतकऱ्यांनी येथे धानाची लागवड केली। न्यायालयाच्या निर्णयाने शेतकऱ्यांमध्ये आनंद निर्माण झाला आहे। 2013ला मे महिन्यात भेल कंपनी याची 476 एकर जमीन भूसंपादन झाला होता आणि जवळपास 188 शेतकऱ्यांची जमीन त्याच्यात गेली होती। अत्यंत सोपी कशी जमीन होती, नॅशनल हायवेला लागून ती जमीन आहे साकोली तालुक्यात। आम्ही सर्व शेतकऱ्यांनी तिथं कारखाना येईल, गावाचा विकास होईल, रोजगार मिळेल, नोकऱ्या मिळतील या उद्देशाने त्या जमिनी आम्ही भेल प्रकल्पासाठी दिल्या होत्या। परंतु जवळपास आता 2025 म्हणजे 12 वर्ष लोटून गेले, परंतु तिथं काही झालं नाही। मागील आता ह्या 2025च्या जून महिन्याच्या 9 तारखेला आम्ही परिणय फुके साहेबांच्या नेतृत्वात तिथं आपल्या जमिनी हस्तगत केल्या, म्हणजे आम्ही तिथं शेती पेरली आणि त्याच्यात पुष्कळसे शेतकरी आहेत, कोणाची अर्धा एकर, कोणाची 1 एकर जमीन गेली आहे। जे बेरोजगार झाले होते, मजुरी करत होते, आज त्यांना थोडा आर्थिक पाठबळ झालं, त्यांच्या कोणाला 7 खंडी, कोणाला 8 खंडी असे धान झाले। यावर्षी पाऊसही लेट आला, परंतु आता भेल कंपनीने भंडारा कोर्टात तो स्टे ऑर्डर आणला होता आणि त्याच्या जवळपास 15 तारखा झाल्या आणि लवकरच त्याचा निर्णय आमच्या बाजूने झाला। भेल कंपनीचा तो जो स्टे आणला होता तो रिजेक्ट झाला, म्हणजे आता तिथं जोपर्यंत कारखाना कोणता येणार नाही तोपर्यंत आम्ही ते शेतकरी शेती पेरू शकू असाच त्याचा अर्थ आहे। आणि ही सगळी कृपा आदरणीय परिणय फुके साहेबांच्या नेतृत्वामुळे आणि त्यांच्यामुळेच हा शक्य झाला। मी त्यांचे स्पेशली म्हणजे आम्ही पत्रकार प्रेस घेण्याचे कालच मी सांगितलं होतं साहेबांना फोन करून, आम्ही केस जिंकला, तर मी त्यांचे विशेष आभारी आहे। भेल प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटना मुंडीपार बामणी कैरी तिन्ही गावचे सगळे शेतकरी त्यांचे सदैव ऋणी राहतील। 2013ला मे महिन्यात भेल कंपनी याची 476 एकर जमीन भूसंपादन झाला होता आणि जवळपास 188 शेतकऱ्यांची जमीन त्याच्यात गेली होती। अत्यंत सोपी कशी जमीन होती, नॅशनल हायवेला लागून ती जमीन आहे साकोली तालुक्यात। आम्ही सर्व शेतकऱ्यांनी तिथं कारखाना येईल, गावाचा विकास होईल, रोजगार मिळेल, नोकऱ्या मिळतील या उद्देशाने त्या जमिनी आम्ही भेल प्रकल्पासाठी दिल्या होत्या। परंतु जवळपास आता 2025 म्हणजे 12 वर्ष लोटून गेले, परंतु तिथं काही झालं नाही। मागील आता ह्या 2025च्या जून महिन्याच्या 9 तारखेला आम्ही परिणय फुके साहेबांच्या नेतृत्वात तिथं आपल्या जमिनी हस्तगत केल्या, म्हणजे आम्ही तिथं शेती पेरली आणि त्याच्यात पुष्कळसे शेतकरी आहेत, कोणाची अर्धा एकर, कोणाची 1 एकर जमीन गेली आहे। जे बेरोजगार झाले होते, मजुरी करत होते, आज त्यांना थोडा आर्थिक पाठबळ झालं, त्यांच्या कोणाला 7 खंडी, कोणाला 8 खंडी असे धान झाले। यावर्षी पाऊसही लेट आला, परंतु आता भेल कंपनीने भंडारा कोर्टात तो स्टे ऑर्डर आणला होता आणि त्याच्या जवळपास 15 तारखा झाल्या आणि लवकरच त्याचा निर्णय आमच्या बाजूने झाला। भेल कंपनीचा तो जो स्टे आणला होता तो रिजेक्ट झाला, म्हणजे आता तिथं जोपर्यंत कारखाना कोणता येणार नाही तोपर्यंत आम्ही ते शेतकरी शेती पेरू शकू असाच त्याचा अर्थ आहे। आणि ही सगळी कृपा आदरणीय परिणय फुके साहेबांच्या नेतृत्वामुळे आणि त्यांच्यामुळेच हा शक्य झाला। मी त्यांचे स्पेशली म्हणजे आम्ही पत्रकार प्रेस घेण्याचे कालच मी सांगितलं होतं साहेबांना फोन करून, आम्ही केस जिंकला, तर मी त्यांचे विशेष आभारी आहे। भेल प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटना मुंडीपार बामणी कैरी तिन्ही गावचे सगळे शेतकरी त्यांचे सदैव ऋणी राहतील। त्या सगळ्या शेतकऱ्याला घेऊन मी स्वतः ते आंदोलन केलं आणि आम्ही आमच्या जागा परत मिळण्याकरता आमच्या जागेवर आम्हीच शेती करू या उद्देशाने आम्ही मी स्वतः तिथे नांगरणी केली, ट्रॅक्टरने नांगरणी केली, सगळ्या शेतकऱ्यांनी नांगरणी केली आणि आम्ही तिथे त्यावेळेस धान पेरलं। आता मोठ्या प्रमाणात तिथे सगळ्या शेतकऱ्यांना धान आला, पण ते भेल कंपनीचे लोक कोर्टात गेले, पोलीस स्टेशनमध्ये गेले, आम्हाला नोटिसेस आल्या आणि मग कोर्टाने तात्पुरता त्यांना स्टे दिला होता। तो कालच स्टे कोर्टाने वॅकेट केला आणि कोर्टाने म्हटलं आहे की ही जागा शेतकऱ्यांना तुम्ही कुठे नोकऱ्या दिलेले जे आश्वासन म्हटलं ते केले नाही आणि म्हणून या शेतकरी जोपर्यंत या इथे उद्योग येत नाही
तोपर्यंत हे शेतकरी इथे शेती करू शकतील असा तो निर्णय माननीय न्यायालयाने दिलेला आहे. मी या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून न्यायालयाचा फार फार आभारी आहे आणि निश्चितच शेतकऱ्यांच्या गरीब शेतकऱ्यांचं हित बघून आणि त्यांचं जे बाकी सगळं अडचण बघून न्यायालयाने हा निर्णय घेतलेला आहे. मी फार फार न्यायालयाचा आभारी आहे.